क्योंकि केसेस तो मराठा युवकों पे ही लादे गए हैं। 307 उन्हीं पे लगा है, अटेम्प्ट टू मर्डर। काय करायचंय शेवटी गृह खातं ज्याच्याकडे गृह मंत्रालय ज्याच्याकडे त्याने ठरवायचं असतं काय करायचं, गुन्हे दाखल खोटे करायचे का खरे करायचे। शेवटी आमच्या मराठवाड्यात किंवा मराठ्यात म्हणे सत्य पुढे शांत नाही चालत, सत्ताधाऱ्यांनी ठरवायचं काय करायचं। जसं की यात देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष असताना नेते असताना त्यांनी सांगितलं होतं की भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। आज तेच लोकांना ते स्वच्छ मानायला लागले आणि त्यांच्या आवती होती म्हणजे सत्ता काय करू शकते। तसेच आमच्यावरती 307 गुन्हे झाले, मार कोणी खाल्ला मग याला जोडून तुमचं म्हणणं आहे आमच्या लोकांना ते केलं त्यामुळे याला जोडून दुसरा प्रश्न आहे। इथल्या माता माऊलीने मार खाल्ला 307 आमच्यावर कसं काय झाला, 120 बळ आमच्यावर कसं झाला, आम्ही तिथे बसलेलो आम्ही कोणता कट रचला, 353 आमच्यावर झाली, इथं कोणते शासकीय कार्यालय हे कोणत्या कालमाला आले। मग जर आमच्यावर इथं मार खाऊन आमच्यावर हल्ला होऊन आमच्या मावल्यांना 40-40 टाके पडलेले तरी त्यांचे हे गुन्हे होते मार खाऊ, तर त्यांच्यावर तर तुम्ही खोटेच केले 307 झालेले ते नाहीच जाळपोळीत, फक्त तुम्हाला मराठी होते टाकायचे।